काँग्रेसच्या विधान परिषदेतील गटनेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज सकाळपासून त्यांनी कसबाबोडा इथल्या यशवंत निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या. राजकीय सहकार, शिक्षण, कृषी, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमदार सतेज पाटील यांनी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारल्या. आमदार पी.एन. पाटील, आमदार जयश्रीताई जाधव, आमदार जयंत आसगावकर, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, अंजनाताई रेडेकर, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह माजी नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, तरुण मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या देश आणि राज्य पातळीवरील नेत्यांबरोबरच विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरून आमदार सतेज पाटील यांचं अभिष्टचिंतन केलं. यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षाताई गायकवाड, आदिती देशमुख यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.